बॉल तोंडावर लागला पण मॅच काय थांबल्या नाहीत. गावाकडची थंडगार सकाळ आणि आम्ही सकाळी सकाळीच निघालो मिसळपाव खायला. आम्ही आलो हॉटेल तुळजाभवानीला. गरम गरम वडापावने स्टार्टर केला आणि मग मिसळ पाववर ताव मारला. मिसळ जितकी दिसायला टेम्पटिंग होती तितकीच खायला पण जबरदस्त होती. आज होता जत्रेचा दुसरा दिवस म्हणून रेडी होऊन घरी चिकन आणून दिलं. नंतर जेवण करून निघालो पाचवडला किचनच्या रिनोव्हेशन साठी मटेरियल सिलेक्शन करायला. इकडे टाईल्स, मार्बल्स आणि सिंकच्या खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळाल्या. सगळं सिलेक्ट करून आम्ही घरी जायला निघालो. परतीच्या वाटेवर एक खास चहाच्या स्टॉलवर थांबलो. इथं चहा बनवण्याची पद्धत पण वेगळी होती. सगळं मिक्स होत होत बनणारा चहा पण टेस्टला एकदम भारी होता. संध्याकाळचा सुंदर सनसेट एन्जॉय करत आम्ही घरी पोहोचलो. मग फ्रेश होऊन थेट महादेव मंदिराकडे निघालो. कारण आज आमच्या गावात नाईट क्रिकेट टुर्नामेंट होत्या. टेम्परेचर तब्बल 9 डिग्री होतं म्हणून शेकोटी पेटवून मॅचला सुरुवात झाली. 4 टीम 4 ओव्हर फुल ऑन मजा. सगळी मुलं एकत्र खेळत होती. खूप भारी ऍटमॉस्फिअर होतं. पण मध्येच सूरजला चेंडू तोंडावर लागला. थोडं ब्लड आलं पण काही वेळातच तो ठीक झाला आणि मॅचला पुन्हा सुरुवात झाली. खूप दिवसांनी मैदानात उतरून क्रिकेट खेळायची मजा काही औरच होती. असा थंडगार पण आठवणींनी भरलेला दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.